बाबासाहेबांनी ज्या समाजातल्या माणसांसाठी घटना लिहिली तोच समाज आज दुसरीकडे तोंड वर करून चाललाय, असे विधान सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि कलाकार नागराज मंजुळे यांनी व्यक्त केलं. सांगलीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि महाकवी वामनदादा कर्डक यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित पहिल्या शाहिरी लोककला संमेलनाचे उद्घाटन नागराज मंजुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत असताना लोकसंगीत जपणारी माणसे सतत संघर्ष आणि दुःखातच राहिली आहेत, त्यामुळे अशा लोकांना कलावंतांनी हुशारीने स्वतःला प्रेझेंट करायला पाहिजे. याचबरोबर कला कोणत्या दिशेला न्यायचे हे सर्वांनी ठरवले पाहिजे, असंही नागराज मंजुळे म्हणाले. ही कलाकृती बनवली जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पण मी जरा जेव्हा असं काही सांगायची वेळ यायला लागली तर मला विचारायचं आवडीची गायक कुठली, तर मला हे गायक आवडत आहेत म्हणणं तुम्ही पण आहे काय. 3 सप्टेंबर रोजी पोस्टे कन्नड ग्रामीण हद्दीतील गौताळा सनसेट पॉइंट जवळील घनदाट जंगलात 25 ते 30 वयोगटातील अज्ञात इसमांचा गळा चिरून हत्या करून आणि धडापासून मुंडके वेगळे करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह फेकून दिला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने वेगवेगळे तपास पथक तयार करून आणि गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन पुन्हा उघडकीस आणला. या गुन्ह्यातील आरोपीचे नाव श्रावण. त्याने निखिलच्या मानेवर वार करून त्याचे शिर धडापासून वेगळे केल्याची कबुली दिली, अशी माहिती पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर आणि ग्रामीण विनयकुमार राठोड यांनी दिली आहे. 3 सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन कन्नड ग्रामीणच्या हद्दीमध्ये गौताळा अभयारण्य आहे. त्या ठिकाणी एक साधारण 25 ते 30 वर्षाचा वयोगटातील एक अज्ञात इसमाची डेड बॉडी मिळाली. त्या डेड बॉडी त्याची मुंडी जी होती त्या ठिकाणी नव्हती, धडापासून फक्त केवळ धड मिळाला होता. त्या अनुषंगाने कन्नड ग्रामीण या ठिकाणी CR नंबर 224/25 कलम 103(1) 238 BNS कायद्यान्वये 4 तारखेला गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा जो तपास चालू होता त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आयडेंटिटी एस्टॅब्लिश करण्याच्या हेतूने आम्हाला दुसऱ्या दिवशी त्या बॉडीची मुंडी मिळाली. त्या मुंडीवर एक क्लिप बसवलेली होती, ते आपण पाहिलीच आहे. त्या क्लिपवरून आयडेंटिटी एस्टॅब्लिश करणे हा सगळ्यात मोठा चॅलेंज होता. ते कोणत्या तरी सर्जिकल प्रोसिजरमुळेच ही क्लिप बसवली हे सिद्ध झालं होतं आणि त्या अनुषंगाने आम्ही छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा, त्याचबरोबर धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा या ठिकाणी सर्व जे डेंटल सर्जन्स आहेत त्यांच्याकडे माहिती घ्यायला सुरू केली आणि त्या अनुषंगानेच LCBचे 2 टीम पूर्ण ह्या दोन्ही जिल्ह्यामध्ये फिरत होती आणि त्यापैकी एक टीम जी आहे ते SMBT हॉस्पिटल धामणगाव घोटी तालुका इगतपुरी नाशिक येथे पोहोचली आणि तिथे जो मयत इसमाची आयडेंटिटी एस्टॅब्लिश झाली आणि आम्हाला असे माहिती मिळाली की 22/7/2023 ते 7 ऑगस्ट 2023 पर्यंत एक व्यक्ती आहे निखिल हिरामण सूर्यवंशी, वय वर्ष 28, राहणार सिंधी, चाळीसगाव, जळगाव जिल्ह्यातील, याने तिथे ही क्लिप बसवली होती आणि त्याच्यावरून मग अधिक माहिती घेतली असता त्यांच्या गावामध्ये तिथे जाऊन पाहिलं असता तर तो तिथे मिसिंग होता अशी माहिती मिळाली. त्या अनुषंगाने तपासाचे चक्र फिरायला लागले आणि जे टीम्स आहेत LCBच्या त्याचबरोबर कन्नड ग्रामीणच्या टीम ह्या अहोरात्र जवळपास 7-8 दिवस मेहनत घेऊन सगळे त्याचे मित्र आहेत, CCTV फुटेजेस आहेत, त्याच्याशी संबंधित जे काही लोक आहेत त्यांच्याकडून माहिती घेऊन जो सस्पेक्ट आहे त्याला आम्ही अटक केलेली आहे आणि आतापर्यंत जो काही माहिती मिळालेली आहे त्यामध्ये असं कळालं की 26 तारखेला हा जो मयत आहे आणि त्याचा मित्र जो आमचा आरोपी आहे हे दोघे एकत्र मोटरसायकलने रात्री निघाले आणि घटनास्थळी आल्यानंतर त्यांच्या दोघांमध्ये भांडणं झाले. रागाच्या भरात त्यांनी कुऱ्हाडीने ह्या मयताचा खून केला. खून करताना त्याची मुंडकी जी आहे त्या कुऱ्हाडीने वेगळी झाली आणि ती पलीकडे पडली आणि त्यानंतर मग त्यांनी डेड बॉडी
ढकलून दिलेली आहे. परंतु यामध्ये गुन्हा अतिशय क्लिष्ट स्वरूपाचा आयडेंटिटी पासून ते नंतर आरोपी शोधण्यापर्यंतचा होता, तो आता 100% डिटेक्ट झालेला आहे. या अगोदर कुठे गुन्हे दाखल आरोपी दोघांवरही कोणते गुन्हे आतापर्यंत तरी दाखले आहे असं निदर्शनास आलं नाही, परंतु आमचा तपास चालू आहे. बाकीच्या जिल्ह्यांमधून सुद्धा माहिती घेतोय. आरोपीचं नाव आरोपीचं नाव काय? श्रावण. आरोपीचं नाव आहे श्रावण धनगर. हा राहणारा तिथलाच त्याच्याच गावाचा, दोघेही एकाच गावाचे आहेत. आदित्य ठाकरेंनी घेतलेल्या बैठकीनंतर मंत्री नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली. त्यांच्या म्हणण्यानुसार आदित्य ठाकरेंनी बैठक घेतली म्हणजे आता रात्रभर झोप लागणार नाही. एवढा मोठा माणूस, एवढा मोठा खणकर आवाज, आता रात्री म्याव म्याव शिवाय काहीच ऐकायला येणार नाही. त्यांनी अशाच बैठका घेत राहाव्या जेणेकरून येणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा विजय होईल, असंही वक्तव्य नितेश राणे यांनी केलं आहे. झाल्यावर मी तेव्हाच जाहीर केलेलं होतं की मी प्रत्येक तालुकानिहाय लोकांना भेटण्यासाठी आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी जाणार आहे. शेवटी मी जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी मी शेवटी ह्या जनतेचा सेवक आहे आणि ओरसलाच नेहमी मुख्य सगळे शासकीय कार्यालय असल्यामुळे तिथे बसून काम करत असताना ह्याही गोष्टीची आम्हाला जाणीव आहे की वेंगुर्ला करून प्रवास करून येणं, दोडामारून करून प्रवास करून येणं, देवगडवरून प्रवास करून येणं हे सामान्य नागरिकांसाठी कित्येक वेळा खर्चिक असतं. त्यांना प्रवासाचा खर्च लागतो आणि म्हणून ते प्रशासनाकडे येण्यापेक्षा प्रशासन त्यांच्याकडे जाणं ही एक आमची भूमिका आहे. आणि त्याचमुळे आज वेंगुर्ल्याच्या तहसीलदार कार्यालयामध्ये आम्ही जनता दर्शनाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि जनतेचे प्रश्न सोडवणं, जनतेचे प्रश्न ऐकून घेणं आणि प्रामुख्याने तहसीलदार कार्यालय जे ह्या तालुक्याचं शासकीय मुख्यालय ज्याला आपण म्हणतो ते असल्यामुळे जनतेला इथले कमीतल्या कमी येण्याची संधी मिळाली पाहिजे, किंबहुना एकदा आल्यावर तोच प्रश्न सोडवण्यासाठी परत येण्याची संधीच मिळता कामा नये. हा अनुभव जनतेला मिळावा या दृष्टिकोनातून आमच्या तहसीलदारांबरोबर आणि प्रांत होते आणि त्यांच्या सर्व संबंधित खात्याप्रमुखांबरोबर तालुक्याच्या आम्ही आज संवाद साधला, जनतेचे प्रश्न सोडवले. आणि माझी अपेक्षा एवढीच आहे की प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांनी आपल्या कार्यालयामध्ये झिरो पेंडेन्सी म्हणजे कुठलेच विषय प्रलंबित ठेवू नका. उदाहरण आमच्या राज्याचे मुख्यमंत्र्यांचं धोरणच आहे की प्रत्येक शासकीय कार्यालयाने झिरो पेंडेन्सी हा एकंदरीत प्रक्रिया राबवावी, जेणेकरून आपल्याकडे येणारा कुठलाच प्रश्न हा प्रलंबित असू नये, कुठलेच दाखले देण्याचे विषय प्रलंबित असू नये, जनतेचे कुठलेच प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त वेळ द्यावा, जेणेकरून जनतेचा विश्वास शासनावर आणि शासनाच्या अधिकाऱ्यांवर आणि प्रशासनावर वाढला पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून हा एक छोटासा प्रयत्न होता. त्याच पद्धतीने आज जसं वेंगुर्ल्यामधून सुरुवात केलेली आहे, मी माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सगळ्याच तालुक्यांपर्यंत अशाच पद्धतीने मी जाणार आहे आणि जनतेचे दर्शन घेऊन त्यांची जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मी पुढाकार घेणार आहे. साहेब, करोळ घाट तब्बल 8 ते 9 दिवसानंतर सुरू होतं आहे उद्यापासून, काय सांगा? बघा, शेवटी तो घाट पावसाळ्याच्या निमित्ताने जो काही तिकडे परिस्थिती निर्माण झालेली त्यामुळे तो घाट रस्ता कलेक्टरांनी बंद करण्याचा निर्णय घेतला. आता सगळ्या गोष्टीची एकंदरीत दक्षता घेऊन सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन सगळ्या सुरक्षतेची खात्री केल्यानंतरच आता तो घाट रस्ता लोकांसाठी सुरुवात करण्यात आलेला आहे. जरांग यांना EWS मधून आरक्षण हवं की OBC मधून हे त्यांनी पहिलं ठरवावं असं छगन भुजबळ म्हणाले. आता तुम्ही ज्यांनी प्रश्न विचारलं आणि ज्यांना प्रश्न विचारलं त्यांना प्रश्न विचारा ना. त्या जुगलबंदीमध्ये आम्हाला कशाला आणताय? नाही सर, त्यांनी असं म्हटलं आहे की मराठी नेते जे आहेत ते केंद्रात मंत्री झालेत, आमदार झाले, खासदार झाले. कोणी मी म्हटलं? छगन भुजबळांनी असं म्हटलं आहे. तर मराठी सुशिक्षित नेत्यांनी आम्हाला उत्तर द्यावं की त्यांना 10% मराठा आरक्षण आहे ते हवं आहे का, की EWS आहे ते आरक्षण हवं आहे की OBC मधनंच हवं? बघा, असं आहे, राणे समितीने ज्या पद्धतीने मराठा आरक्षण सुचवलं की कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं, तेच आरक्षण पुढे जाऊन
आदरणीय फडणवीस साहेबांच्या सरकारने ते आरक्षण त्याच पद्धतीचे आरक्षण टिकवलं. मग 2.5 वर्ष महाविकास आघाडीच्या काळामध्ये ते आरक्षण उद्धव ठाकरेंनी घालून दाखवलं आणि परत जेव्हा आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा मराठा समाजाला 10% वेगळं आरक्षण म्हणजे कोणाच्याही ओबीसी समाजाच्या कुठल्याही आरक्षणाला हात न लावता स्वतंत्र 10% आरक्षण तेव्हाही दिलं आणि आताही फडणवीस साहेबांच्या सरकारने ते आरक्षण टिकवलेलं आहे. म्हणून आमची मूळ भूमिकाच माझी सरळ स्पष्ट आहे की कोणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठ्यांना आरक्षण देणं शक्य आहे. घटनेच्या 16/4/15/4च्या अनुसार जी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे त्या आमच्या मराठा समाजामध्ये मागासलेपणा सिद्ध करण्याचं काम विविध समित्यांनी ह्याच्या अगोदर केलेलं आहे. राणे समितीने केलं आहे, त्याच्यानंतरच्या शिंदे समितीने, प्रत्येक समितीने केलेलं आहे. एकदा मागासलेपणा तुम्ही सिद्ध करता तर तुम्हाला घटनेच्या 15/4/16/4च्या अनुसार आरक्षण तुमचं स्वतंत्र आरक्षण मिळू शकतं. मग दुसऱ्यांचं आरक्षण घेण्याचा प्रश्नच राहत नाही. म्हणून पहिल्या दिवसापासून भूमिका आहे, CM साहेबांचीच भूमिका आहे, शासनाची तीच भूमिका आहे. आम्ही ओबीसी समाजाच्या कुठल्याही आरक्षणाला हात न लावता स्वतंत्र मराठा आरक्षण देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. देऊन दाखवलं आहे आणि टिकूनही दाखवलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढते पर्यटक पाहता जिल्ह्यात पर्यटन पोलीस दल स्थापन करण्यात येणार आहे का? त्याबाबत सरकारचं काही धोरण असेल? नाही, त्याचा निर्णय असेल तर चांगलीच गोष्ट आहे. कारण का पर्यटन जिल्हा आहे, पर्यटनाच्या दृष्टिकोनातून तिथे मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक येतात आणि म्हणून सगळ्या गोष्टीवर नियंत्रण असलं पाहिजे. आणि म्हणून पर्यटक पोलीस असो किंवा माझ्या बंदर खात्याच्या माध्यमातून आता आम्ही किनारपट्टीवर CCTV कॅमेरा ह्याचं एक पूर्ण जाळं तयार करतो आहे, जेणेकरून बंदराच्या माध्यमातून किनारपट्टी पण सुरक्षित राहावी, हाही आमचा प्रयत्न आहे. म्हणून पर्यटन असो, बंदर खाते असो, शासन म्हणून आम्ही जनतेची सुरक्षता, मग पर्यटक असो किंवा सामान्य नागरिक असो, ती आमची प्राथमिकता आहे. वेंगुर्ला जेटी बंदराचं काम सध्या सुरू आहे, पण थोडं संथगतीने सुरू आहे. त्या संदर्भात आपण काय सांगता? त्या बाबतीची सगळी माहिती माझ्याकडे आहे. जसं M2M फेरी आज आम्ही विजयदुर्गपर्यंत आणलेली आहे. त्याच्या पुढचा जो टप्पा आहे तो पुढचा टप्पा वेंगुर्लाचाच आहे. कारण का इकडे विजयदुर्गमध्ये लोकांनी उतरावं, मग वेंगुर्ल्यातून उतरावं. म्हणून त्या दृष्टिकोनातून वेंगुर्ला जेटीचं काम लवकरच चांगलं होईल आणि दर्जेदार होईल. समाधान असं वाटतं. कधी नाही तर त्या जेटींवर लक्ष पत्रकारांचं जायला सुरू झालेलं आहे. हे माझ्या खात्याचं यश आहे. साहेब, रोरोची यशस्वी चाचणी झाल्यानंतर आता ती त्याला मुहूर्तमेढ कधी मिळेल? शुभ दिवस बघितल्यानंतरच. पितृपक्षाचा काळ आहे. देवी 22 तारखेपासून नवरात्र सुरू होतं. शुभ दिवस आम्ही पाहू आणि ते सुरू करू. कारण का काही चुकीचं घडलं तर पहिले ब्रेकिंग न्यूज चालवणारे तुम्हीच असणार. म्हणून तुमच्या ह्या सगळ्या एकंदरीत हालचालीमुळेच मी चांगला दिवस बघून, शुभ दिवस बघून सुरू करणार आहे. ते दर पण परवडणार असतील? एकदम परवडणार आहे, एकदम परवडणार आहे. केसरकरांना पडणारे दर आम्ही करणार आहे, त्याची काही चिंता करू नका. शेवटी बघा, बोटीमध्ये बसल्यानंतर तुम्हाला दर्जा कळेल. नेहमी परवडणारे दर 1700 रुपये लक्झरीला देताना हो, गणपतीला येताना. चिपीच्या विमानतळाचं तिकीट कितीचं आहे? 2500 त्या योजनेअंतर्गत. पीक टायमाला 17,000 ते 28,000 असतं. तेव्हा किरकिर करत नाही, येतात. आमच्या सिंधुदुर्ग आणि कोकणाच्या लोकांचं दळदळ उत्पन्न पहा, आमचं राहणीमान पहा. आम्ही नीटनेटकं ताटात राहणारे लोक आहोत. म्हणून उगाच आमच्यावर दरच्या बाबतीमध्ये वरून आमच्याकडे संशयाने बघू नका. आदित्य ठाकरे यांनी मातोश्रीवर बैठक घेतली आहे. आगामी बापरे, निवडणुकीवर चर्चा झाली आहे. अरे बापरे, म्हणजे आता तर आज झोपच लागणार नाही रे बाबा. एवढा मोठा माणूस, एवढा खणकर आवाज, आणि त्यांनी बैठकला तर आजचे झोपेचे वांदे झाले माझे. यार, अवघड झालं. आज रात्री शिवाय काय ऐकायला देणार नाही. त्याला बोल अशाच बैठका घेत राहा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा आणि महायुतीचा विजय असेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
रायगडमध्ये डॉक्टर चिंतामणराव देशमुख सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली. आम्ही सर्व मिळून महायुती सरकार चालवित आहोत. त्यामध्ये कोणत्याही घटकाला आम्हाला नाराज करायचे नाही. आमची सुरुवातीपासूनच तशी भूमिका आहे. राज्याच्या प्रमुखांनी देखील तेच सांगितले आहे. हा निर्णय झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे मतप्रवाह आणि मान्यवर भूमिका मांडत आहेत. भारतीय संविधानाने आणि लोकशाहीने प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार दिलेला आहे. या महाराष्ट्रात जातीय सलोखा राहावा, सर्वांना न्याय मिळावा असाच आमचा प्रयत्न आहे, असं अजित पवार म्हणाले. तर मी अज्ञातवासात कधीच जात नाही, असं प्रतिउत्तर त्यांनी संजय राऊत यांना दिलं आहे. करायचं नाही, आमची पहिल्यापासून भूमिका ती आहे. राज्याच्या प्रमुखांनी पण ती सांगितलेली आहे. आता हा निर्णय झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे मतप्रवाह, वेगवेगळे मान्यवर, प्रत्येकाला संविधानाने, लोकशाहीने आणि घटनेने बोलण्याचा अधिकार दिलेला आहे. परंतु आमचा एकच प्रयत्न आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा राहावा, सगळ्यांना त्यांचा न्याय त्या ठिकाणी मिळावा आणि तशा प्रकारचा प्रयत्न आमच्या महायुतीच्या सरकारचा आणि महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असणाऱ्या आमच्या सर्व प्रमुखांचा आहे. दादा, कुटुंबवाडी हुकूम प्रस्ताव जे आहे त्यात अजितदादांवरती गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी अंजली गव्हाणे यांनी केली आहे. जे काही नियमाने असेल ते करा. अजितदादा रॉबिनहुड सारखी भूमिका बजावतात असं सदाभाऊ पण म्हणाले. जेव्हा ज्यांना कुणाला मी सांगितलं ना, उद्या तू पण आणखीन काहीतरी नाव देऊ शकतो. तुम्हाला प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. मला त्याबद्दल जे काही मी ट्विट करायचं ते केलेलं आहे आणि मला जे सांगायचं ते सांगितलेलं आहे. मला आता त्या विषयावर कुठली गोष्ट बोलायची नाही. कायद्याने नियमाने ज्या गोष्टी करायच्या असतील ती करायला प्रत्येकाला मुभा आहे. आजच्या उपराष्ट्रपतीच्या शपथविधीला अजितदादा उपस्थित नव्हते, त्याबद्दल माझं त्या संदर्भामध्ये मी तटकरे साहेबांनी, आमचे जे खासदार आहेत त्यांनी, आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे. प्रफुल्लभाई असतील, सुनेत्रा पवार असतील, तटकरे साहेब असतील, नितीन पाटील असतील, स्वतः उपराष्ट्रपती त्यांच्या जे घर त्यांना मिळतं दिल्लीला, ते मिळाल्यानंतर तिथं जाऊन त्यांच्या घरी जाऊन मी त्यांना भेटणार आहे, शुभेच्छा देणार आहे. ऑलरेडी त्यांची निवड झाल्यानंतर मी शुभेच्छा दिलेल्या आहे. माझा हा कार्यक्रम पहिला त्या ठिकाणी ठरलेला होता आणि आपल्यालाही माहिती होतं की परवा दिवशी माझी तब्येत बरी नव्हती. मी परवा दिवशी पूर्ण दिवस विश्रांती घेतली. काल मंत्रालयामध्ये जाऊन मी 2 दिवसाच्या सगळ्या मिटिंग उरकल्या आणि आज इकडं ह्या सभागृहाचं लोकार्पण करण्याच्या कार्यक्रमाला आलेलो आहे. म्हणाले की अजित पवार उच्चपातळी एवढे करतात त्यांना अज्ञातवासात जावं लागतं. कशापद्धती? अज्ञातवासामध्ये अजित पवार मी अज्ञातवासात कधीच जात नाही. मी आपल्याला सांगू, कुठल्या डॉक्टरच्या माझ्याकडे मला ट्रीटमेंट होती ते त्याचं नाव देऊ का? डॉक्टर कपोते, त्यांना विचारा. काय आहे, तुम्ही पत्रकार मित्रांनो, एक तर मी जास्त तुमच्याशी बोलत नाही आणि तुम्ही असले काही विषय काढता, हे विषय आपल्या राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचे. आज एवढं सांगणं, रोह्यामध्ये रायगड जिल्ह्यात सुंदर सभागृह झालेलं आहे, स्वतः सिडींच्या नावाने झालेलं आहे. खूप वर्ष हे काम रेंगाळलेलं होतं, मध्ये झालं, परंतु त्याला काही वेगवेगळ्या अडचणी आल्या. त्याच्यामध्ये बिल्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट तटकरे साहेबांनी केल्यानंतर ते पुन्हा त्याच्यामध्ये नवंच उभं करणं गरजेचं होतं. नाट्यरसिकांच्या करता एवढं सुंदर सभागृह उभं केलेलं आहे आणि त्याचा लोकार्पण कार्यक्रम झालेला आहे. त्या कार्यक्रमाला आम्ही सगळ्या कलावंतांनाही शुभेच्छा दिलेल्या आहेत, हे उभं करणाऱ्यांनाही शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि नाट्यरसिकांना एक पर्वणी ह्या निमित्तानं मिळणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत. मी जे काही महत्त्वाच्या बाबी असतील त्या विचारात त्याला मी उत्तर द्यायला तयार आहे. परंतु कोणतरी अमुक असं काहीतरी बोलला, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? जो बोलला त्या प्रत्येकालाच बोलण्याचा अधिकार आहे. आता मध्ये तुम्ही 2 भाऊ एकत्र भेटले, त्याच दाखवत बसल्या बातम्या दोघं. अरे ते त्यांचे ब्लड रिलेशन आहे, ते भेटणार. त्याच्यामध्ये फार तुम्ही त्याला वेगळं स्वरूप देण्याचं कारण काय? प्रत्येकाचा तो घरगुती प्रश्न आहे, त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. कोण जर एकत्र येत असतील तर त्यांना शुभेच्छा द्यायच्या आणि आपलं आपण पुढे जायचं. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात राज्याची भूमिका काय सांगा? त्यामध्ये
कुणावरही अन्याय केला जाणार नाही अशा पद्धतीनं आमच्या महायुतीचे मुख्यमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे आणि त्याच रस्त्याने सरकारने जायचं ठरवलेलं आहे. त्याच्यामुळं कुठल्याही घटकावर अन्याय होणार नाही ही काळजी सरकार घेतंय आणि घेणार. दादा आणि तटकरे साहेबांनी प्रश्न आहे की मंत्री भरत गोगावले यांनी सांगितलंय की या सभागृहा संदर्भात गृह मुख्याधिकारी यांच्यावर हक्कबद्ध प्रस्ताव आहे. नाही कशाबद्दल आणणार त्यांचं नाव पत्रिकेमध्ये त्या संदर्भामध्ये आम्ही आज एक चांगली सुरुवात इथं झालेली आहे. माझी सगळ्या पत्रकार मित्रांनाही विनंती आहे की मी सुरुवातीला सांगितलं प्रत्येकाला आपलं आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून सगळ्यांनी काम करावं हे संविधानाने आपल्याला शिकवलेलं आहे. हे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्याने घटनेने आपल्याला सांगितलेलं आहे. तसं आपण सगळे वागूया. धन्यवाद. अतिशय चांगला असणं मला नेहमीच त्यांच्याबद्दल आदर आहे. सुनील तटकरेंच्याबरोबर माझी आता त्या निमित्तानं बऱ्याच वेळा भेट झाली. आदितींनी सांगितल्याप्रमाणे आम्ही बायोडायव्हर्सिटी पार्क इकडे करणारच आहोत. बऱ्याच बायोडायव्हर्सिटी पार्क पहिल्यांदा मी बँकेत काम करत होतो तेव्हा सखाराम बाइंडरचा प्रयोग मी केला होता दिनांक नाट्यगृहात. तेव्हा मला नवीनच स्कूटर घेतली होती आणि इकडे कुठल्या तरी एका मंदिराचं उद्घाटन होतं देवळाचं. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकर कमी FRP द्यावी या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आता सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने आवाहन दिले आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी पुढील आठवड्यात ही सुनावणी नियोजित केली असून ॲडव्होकेट योगेश पांडे आणि ॲडव्होकेट दिलीप तौर तसेच ॲडव्होकेट अमोल देशमुख हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बाजू न्यायालयात मांडत आहेत. यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले की शेतकऱ्यांचा हा न्यायासाठी लढा इथेही नक्की यशस्वी ठरेल. अजित पवार यांच्या दबावाखाली साखर कारखान्यांच्या फायद्यासाठी ऊस उत्पादकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर सर्वोच्च न्यायालयात यापूर्वी 3 वेळा सुनावणी होऊनही सरकारने आपली भूमिका प्रभावीपणे मांडली नाही असाही आरोप शेट्टींनी सरकारवर केला आहे. मार्च 2025 मध्ये एक रकमी FRP देण्याच्या संदर्भामध्ये मुंबई उच्च न्यायालयानं सुस्पष्ट आदेश दिलेला असताना राज्य सरकारनं खरं तर त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे होती. परंतु जुलै महिन्यामध्ये राज्य सरकार सुप्रीम कोर्टामध्ये त्याला आव्हान याचिका दाखल करून स्थगिती मागितली. 29 ऑगस्टला सुनावणी झाली. त्यावेळी राज्य सरकारनं म्हणणं मांडायला वेळ मागितला. सुप्रीम कोर्टानं 8 ऑगस्ट त्यांना वेळ दिली. 8 ऑगस्टला त्यांच्यापैकी कुणीही वकील गैरहजर राहिले नाहीत. म्हणून सुप्रीम कोर्टानं आजची म्हणजे 12 सप्टेंबरची तारीख दिलेली होती. आजही त्यांचा वकील गैरहजर राहिला. म्हणजे याचा अर्थ राज्य सरकार रडीचा डाव खेळायला लागलेला आहे. राज्य सरकारला माहिती आहे की सुप्रीम कोर्टामध्ये स्थगिती मिळणार नाही. परंतु त्यांना वाटलं की शेतकरी इथपर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये कसा येणार आणि आपला हा डाव पचून जाईल. दुर्दैवानं अजित पवारांच्या दबावाला बळी पडून देवेंद्र फडणवीस सुद्धा या कटामध्ये सामील होत आहेत आणि महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडतायत. पण भगवान के घर में देर आहे लेकिन अंधेर नाही. जिंकणार शेवटी आम्हीच आहोत. राज्य सरकारला अजित पवारांना देवेंद्र फडणवीसना गुडघं टेकायला लावून एक रकमी FRP घेतल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. महादेवी हत्तीण परत यावी यासाठी कोल्हापूरकरांनी जन आंदोलन उभं केलं. या आंदोलनानंतर सर्वोच्च न्यायालयाने उच्चस्तरीय कमिटीकडे हा निर्णय सोपवला. ही महादेवी हत्तीण नवरात्र उत्सवापूर्वी परत यावी अशा भावना नांदणीकरांच्या आहेत. नांदणी मठाचे महाराज यांनी या जन आंदोलनासाठी लढा देणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानत काहीसं यश आल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच महादेवी हत्तीणीला लोक देवी मानतात, त्यामुळे हत्तीण नवरात्र उत्सवात परत यावी असं मत मठातील महाराजांनी व्यक्त केलं आहे. आज सुप्रीम कोर्टासमोर
राज्य सरकारचे वकील, बंधाऱ्याचे वकील आणि मठ संस्थानाचे वकील या तिन्ही लोकांनी आपलं म्हणणं मांडून, एकत्रितरित्या म्हणणं मांडून तिची नांदणीच्या स्थळी असणारी जी माधुरी हत्तीन होती, त्या हत्तीन काही कारणास्तव तिकडे गेलेली होती, पण तिला पुन्हा इकडं आणण्यासाठी सगळ्या सुव्यवस्था बंधाराने देण्याची कबुली केली होती. त्या पद्धतीनं राज्य सरकार आणि जनतेच्या मूल भावनेतून सर्वसामान्य लोकांच्या भावना की माधुरीन हत्ती पुन्हा या भागात यावी आणि तिची जी भावना इथल्या लोकांशी जुडलेली आहे ती भावना चांगल्या रीती चालू राहावी, या भावनेसोबत राज्य सरकारनेही चांगलं धोरण, चांगलं पाऊल उचललेलं होतं. आता त्या पावलांना कुठेतरी यश येते असं दिसत आहे. सुप्रीम कोर्टानं आज असं सांगितलेलं आहे की आपण HPC हाय पॉवर कमिटीकडे पुन्हा जाऊन त्यांच्यासमोर म्हणणं मांडावं. याच्यासाठी आपल्याला एक रस्ता त्यांनी करून दिलेला आहे आणि HPC समोर जाऊन लवकरात लवकर हत्ती आणण्याचे प्रयत्न तिन्ही लोकांनी, म्हणजे तिन्ही घटकांनी, जे राज्य सरकार आहे, आपले वंतारा आहे आणि आपण नांदणी संस्थान मठाचे, या तिन्ही लोकांनी एकत्रितरित्या मांडून पुन्हा माधुरीला लवकरात लवकर इथं आणण्याचे प्रयत्न चांगल्या पद्धतीने चालू आहेत. मला सगळ्यांना सांगायला चांगलं वाटत आहे की सर्वसामान्य जनतेची भावना आहे, राज्य सरकारची भावना आहे, त्याचबरोबर मुख्यमंत्री असो आणि आपले सगळेच लोकप्रतिनिधी जे आजी माजी आहेत, सत्तेत आहेत, विरोधी पक्षात आहेत, त्या सर्वच लोकांच्या प्रयत्नांना आता यश येण्याचं एक किरण, यशाचे किरण आता दिसत आहेत. यातून सर्वसामान्य जनतेच्या भावनेलाही आता आनंद आहे आणि यातून चांगल्या प्रकारे यशाचे पाऊल उठत आहेत अशी आशेची किरण आपल्या सर्वांना सुटलेले आहेत. आणि या माध्यमातून आपल्या सर्वांची भावना होती की गणपतीच्या आधी हत्तीने यावं, परंतु आता गणपती तर गेले, आता नवरात्री देवीचे उत्सव आहेत आणि माधुरीन हत्तींना या भागामध्ये देवीच मानत असल्या कारणानं आणि इथे या क्षेत्रातील असलेल्या देवीची आराधना ती चांगल्यारीत्या करत होती. तर आता 9 दिवस सगळे देव मंदिरामध्ये त्यांची आराधना केली जाते. असं म्हणलं जातं की 9 दिवस देव बसतात, देवी बसतात. तर अशाच पद्धतीनं ती देखील तिच्या मूल स्थानाला 9 दिवसासाठी लवकर परत यावं आणि चिरकालपर्यंत ती या भागात राहून लोकांच्या भावना आणि तिच्या भावनांनाही आनंद निर्माण होत राहो, तिचे स्वास्थ्य अनुकूल, या पद्धतीनं सगळ्याच गोष्टीची काळजी वंतारा इथे घेण्याचे कबुली त्यांनी दिलेले आहे. तर अशा पद्धतीनं नवरात्रीच्या आधी लवकर माधुरीन हत्तीन परत येऊ आणि ज्या ज्या लोकांनी, मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, जनसामान्य लोक असतील, लोकप्रतिनिधी असतील, या सर्वच लोकांनी चांगले प्रयत्न केलेले आहेत आणि यांच्या प्रयत्नांना कुठेतरी यशाची किरण फुटत आहेत असं दिसत आहे. आणि या माध्यमातून मी सर्वांना आशीर्वाद देऊ इच्छितो. ओम नमः. खोपोली येथे भारतीय रिझर्व्ह बँक वित्तीय समावेशन आणि विकास विभाग, मुंबई प्रादेशिक कार्यालय वित्तीय समावेशन यांच्या सहयोगाने योजनांच्या संपृक्ततेसाठी पुनर्बांधणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराप्रसंगी भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक नीरम निगम आणि मुंबई क्षेत्रीय भारतीय रिझर्व्ह बँकेचे सुमन रे यांची विशेष उपस्थिती लाभली. या शिबिरातील उपस्थित बँकेच्या खातेधारकांना बँकेच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच नेट बँकिंग, नामांकनांचे महत्त्व, सामाजिक सुरक्षा योजना, डिजिटल फसवणूक जागरूकता या संदर्भात देखील मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी भारतीय बँकेचे मुख्य व्यवस्थापक, बँक ऑफ इंडियाचे सुनील कुमार शर्मा, अग्रणी जिल्हा प्रबंधक, रायगड जिल्हा बँक ऑफ इंडियाचे विजय कुमार कुलकर्णी यांच्यासह खोपोली परिसरातील विविध बँकांचे व्यवस्थापक आणि अधिकारी उपस्थित होते.
पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये मोटर वाहने चोरीला जाण्याच्या वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करत असताना शाखा घटक 2 आणि गुन्हे शाखा घटक 3 च्या पथकाने वाहन चोरी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे। या सर्व गुन्ह्यांचा सखोल तपास घटक 2 चे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे, घटक 3 चे पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांसह इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला। गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार गाड्या चोरणारे एकूण 5 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। या आरोपींकडून एकूण 17,89,899 रुपये किमतीची 4 चाकी तसेच दुचाकी आणि एकूण 28 वाहने हस्तगत करण्यात आली असून ठाणे ग्रामीण मधील पोलीस ठाण्यात दाखल असलेले 26 गुन्हे देखील पोलिसांनी उघडकीस आणले आहेत, असे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी सांगितले। ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये मोटरसायकल चोरीचे आणि 4 चाकी वाहन चोरीचे गुन्हे दाखल होते। त्याचा तपास गुन्हे शाखेचे घटक 2 चे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, घटक 3 चे पोलीस निरीक्षक अजित शिंदे हे ACP शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये करत होते। त्या अनुषंगानं खात्रीशीर आणि गोपनीय माहिती मिळाली, तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सध्या एकूण 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्याकडून एकूण 26 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत। त्याच्यामध्ये एकूण 28 मोटरसायकल जप्त करण्यात आलेले आहेत। एकूण अंदाजे 17 लाखाचा मुद्देमाल त्याच्यामध्ये जप्त केलेला आहे। सदरच्या आरोपींचा आजपर्यंत पोलीस कोठडी रिमांड आहे। तपासामध्ये आणखीन 3 4 चाकी वाहनं देखील मिळून आलेली आहेत, ती देखील जप्त करण्यात आलेली आहेत। तसेच सदरचे आरोपी हे पुणे, जळगाव आणि ठाणे जिल्ह्यातील राहणारे आहेत। या टोळीमध्ये अजून कोण सामील आहे का किंवा इतर काही गुन्हे उघडकीस येतात का, त्या अनुषंगानं गुन्हे शाखेचा तपास सुरू आहे। सर, आरोपींच्या वरती अगोदरचं काय बॅकग्राऊंड कुठे गुन्हे दाखल आहे? या अटक काय होता? आरोपींच्या अनुषंगाने यापूर्वी त्यांच्यावर मोटरसायकल चोरीचे तसे इतर चोरीचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत। सदरचे आरोपी हे हाताने किंवा इतर अवजारांच्या साहाय्याने मोटरसायकलचं लॉक तोडून मोटरसायकल डायरेक्टली चालू करून ती चोरून घेऊन जायचे आणि त्यांनी जळगाव, नाशिक, पुणे या जिल्ह्यामध्ये सदरचे मोटरसायकल विक्री केल्याचं निष्पन्न झाले। सर, हे संपूर्ण चोरी करण्यामागचे उद्देश काय होते? काय त्यांच्या म्हणजे पैशाचा काय नेमका उपयोग करायचा? सदरचे अटक आरोपी हे सराईत चोर आहेत। त्यांनी यापूर्वी देखील 4 चाकी आणि दुचाकी वाहनांची चोरी केलेली आहे। त्यातून ते पुढे विक्री करत होते असं निष्पन्न झालं। तर किती वर्षापासून हे चोरी करतो? जवळपास मागील 5 वर्षापासून सदरचे आरोपी हे चोरीचे गुन्हे करत आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील गिरगाव मधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। गावात कुणबी अभिलेख यादी प्रसिद्ध झाली। गिरगाव गावाची नसून कुरडू गावातील असल्याचे समोर आले आहे। या यादीनुसार आतापर्यंत गावातील ग्रामस्थ कुणबी नोंदी शोधत होते, पण एकाही मराठा समाजाच्या बांधवाला त्यांच्या नावाची यादी सापडली नाही। त्यामुळे नेमकं असं का घडलं असा सवाल गावातील मराठा बांधव विचारत आहेत। तर असा गोंधळ हा केवळ 2 गावातील नसून जिल्ह्यातील अनेक गावात झाला असल्याचा देखील आरोप मराठा बांधव रुपेश पाटील यांनी केला आहे। अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7, नवा भारत, नवा विचार। आणि यानंतर आपण वळूया राजकीय विश्लेषणाकडे। एखादा शब्द चुकवल्यानं किती नुकसान होते, ह्याचा माग कसा होतोय हे आता 2025 मध्ये परत एकदा शासनानं दाखवून दिलेलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या 1.5 लाख कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत। त्या अभिलेखांना जिल्हा प्रशासनानं संकेतस्थळावर प्रसिद्धी दिलेली आहे। त्यापैकी गिरगाव नावाचं जे गाव आहे त्यामध्ये 81 लोकांच्या नोंदी कुणबी असल्याचं 2 वर्षापूर्वी जाहीर करण्यात आलं। त्यामध्ये साठे आणि सेरे या नावाची प्रचंड म्हणजे 60% कुटुंब असल्याचं दिसतंय, पण गिरगावमध्ये साठे आणि सेरे या आडनावाची कुटुंब नाहीत। त्यामुळे आम्ही आता हे मनोज जरांगे पाटलांचं आता आंदोलन जे मुंबईत झालं त्यावेळीपासून आम्ही परत यातले मूळ दस्तऐवज जे मोडी लिपीमध्ये ते तपासणीसाठी आम्ही घेऊन गेलो। त्यावेळेला लक्षात आलं की हे सेरे नसून ढेरे आहे। त्यामुळं ज्या माणसांनी हे मराठी ट्रान्सलेशन केलेलं होतं मोडीचं मराठीमध्ये, त्यांनी ही जाणीवपूर्वक चूक केली आणि मग सर्व मराठ्यांचं अख्ख्या गावाचं नुकसान केल्याचं त्यामध्ये दिसून येतंय। आणि गावाचं शीर्षक बदललं, म्हणजे गिरगाव नावानं प्रसिद्ध असणारी यादी ही करवीर तालुक्यातील कुरडू नावाच्या गावातल्या लोकांची आहे। कुरडू नावातल्या 81 लोकांची कुणबी म्हणून आता त्यांच्या चौथी पिढी सुरू आहे। म्हणजे अख्खं गाव कुणबीमध्ये आलं असतं। अख्ख्या गावाला शिक्षणासाठी, नोकरीसाठी 2 वर्षामध्ये फायदा झाला असता। पोरांचा अजून फी वाचली असती, अजून ती अनेक ठिकाणी सवलती मिळाल्या असत्या।
पण या शासनातल्या एका चुकीमुळं कुर्डूच्या ऐवजी गिरगाव प्रसिद्ध केल्यामुळे अख्ख्या गावाचं नुकसान झालं. त्याचबरोबर दुसरा प्रश्न येतो की मग गिरगाव गावची यादी गेली कुठं? तर ही यादी सुद्धा लपवून ठेवलेली आहे. कारण 1881च्या कोल्हापूर गॅझेटनुसार कोल्हापूरमध्ये 3 लाख कुणबी असल्याची नोंद आहे. पण न्यायमूर्ती संदीप शिंदेच्या समितीने ज्यावेळेला कोल्हापूरमध्ये तपासणी केली त्यावेळेला फक्त 1.5 लाख कुणबी नोंदी असल्याचं समोर आले. म्हणजे 1.5 लाख कुणबींच्या नोंदी ज्या आहेत त्या प्रशासनातल्या या काही कट कारस्थानी अधिकाऱ्यांच्या एका टोळक्यानं जाणीवपूर्वक हे दस्तऐवज अजून सुद्धा समोर येऊ दिलेले नाहीत. त्यामुळे आमची मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी आहे की कोल्हापूरमधला हा प्रकार फक्त 1 किंवा 2 गावचा नसून कोल्हापुरातल्या 100 पेक्षा जास्त गावांमध्ये कुणबी असताना देखील त्यांच्या नोंदी समोर आलेल्या नाहीत. त्यामुळे परत एकदा तुम्ही मोडी तज्ञांची एक समिती स्थापन करावी. एका मोडीच्या अधिकाऱ्यावर किंवा एका मोडी तज्ञावर विसंबून न राहता मोडी तज्ञांची समिती नेमावी आणि कोल्हापुरातले दस्तऐवज पुन्हा एकदा तपासावेत आणि जे खरे कुणबे आहेत त्यांना त्यांच्या वारसांना त्याचे लाभ मिळावेत यासाठी सरकारने प्रयत्न करावे. आणि ज्या अधिकाऱ्यांनी या चुका केलेल्या आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि त्यांच्या पाठीमागे कुठला नेता आहे ते सुद्धा समोर आलं पाहिजे. अन्यथा कोल्हापुरातनं ही ठेंगी मुंबईपर्यंत पोहोचायला परत वेळ लागणार नाही. माझं नाव रुपेश पाटील, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष.